नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर। आज मी गेलो होतो एका अशा मंदिरामध्ये ज्याचा इतिहास 1000 वर्षांपेक्षा जुना आहे। नागेश्वर महादेव मंदिर असे या मंदिराचे नाव। या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला यावे लागेल नागेश्वरवाडी औरंगपुरा रोडला। मंदिराच्या मेन गेटमधून प्रवेश करताना तुम्हाला एक जुनी सागवानी चौकट दिसेल। या मंदिराचा जीर्णोद्धार बडोदा सरकार यांनी 16व्या शतकात त्यांची इच्छापूर्ती झाल्यावर केला होता। मंदिरासाठी संपूर्णपणे सागवानाच्या लाकडांचा उपयोग केला आहे। मंदिराच्या आत जुन्या पद्धतीचे झुंबर बघायला मिळते। गाभाऱ्याच्या आत द्वारावर कीर्तिमुखाचे कोरीव काम केले आहे, जे की महाराष्ट्रात कुठेही आढळणार नाही। गाभाऱ्यात शिवपार्वती, कार्तिकेय स्वामी आणि नंदी महाराज आणि गणपती आहे, त्यामुळे कौटुंबिक महादेव असे संबोधले जाते। मंदिराचे बांधकाम पूर्णपणे माती आणि लाकडांपासून केले आहे। मंदिराची आतील आणि बाहेरील बनावट ही हेमाडपंथी पद्धतीने केलेली आहे। नागेश्वरवाडी हे नाव याच मंदिरावरून ठेवण्यात आले आहे। या मंदिराचा बराचसा भाग जुना झाला असल्याने या मंदिराला दुरुस्तीची गरज आहे। तरी आपण इथे येऊन दर्शन घ्यावे व सढळ हाताने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करावी। नागेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आतील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली व नवीन काम करण्याची ऊर्जा मिळाली। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर धन्यवाद, भेटूया पुढच्या भागात।